हॅलो, नमस्कार. कुकिंग पॅशनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण रेस्टॉरंट स्टाईल गोबी मंचुरियन कसं बनवायचं ते बघणार आहोत. अगदी रेस्टॉरंटमध्ये जसं मंचुरियन भेटतं त्याच पद्धतीनं आपण हे बनवणार आहोत. अतिशय सहज आणि सोपी रेसिपी आहे, पटकन होणारी आहे. चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा भेटते. इथे फ्लॉवरचा एक गड्डा घेतलाय. आता हे आपल्याला कट करून घ्यायचे. फ्लॉवरचे थोडे मोठे मोठे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. हाताने केले तरी चालतील किंवा चाकूच्या सहाय्याने. हे बघा, फ्लॉवरच्या अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत. आता अर्धा फ्लॉवर घेतलेला आहे, जो गड्डा होता त्यापैकी अर्धा तसाच ठेवलाय. फ्लॉवर आपल्याला गरम पाण्याने धुवून घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचे आणि याच्यामध्ये फ्लॉवरचे जे तुकडे करून घेतले ते टाकायचे आहेत. गरम पाण्यामध्ये फ्लॉवर भिजवल्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये जर काही आळ्या वगैरे असतील, किडे वगैरे असतील तर ते निघून जातात. त्यामुळे हे 5 ते 10 मिनिटं असंच ठेवायचं आहे. बॅटर बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये अर्धा कप मैदा, 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. अर्धा चमचा लाल मिरची पावडर आहे, पाव चमचा मिरपूड, चवीनुसार मीठ. यामध्ये गरजेनुसार पाणी घालून छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. फ्लॉवरचे जे तुकडे आहेत त्यांना व्यवस्थित कोट होईल अशा पद्धतीनं. बॅटर जे आहे ते जास्त पातळ पण करायचं नाही किंवा जास्त दाटसर पण ठेवायचं नाही. ते व्यवस्थित फ्लॉवरच्या तुकड्यांना कोट होईल अशा पद्धतीनं बनवायचं आहे. पाणी एकदम टाकायचं नाही, गरजेनुसार टाकायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीनं कन्सिस्टन्सी ठेवायची आहे बॅटरची. आपलं बॅटर जे आहे ते रेडी झालेलं आहे. आता स्वच्छ धुवून घेतलेले फ्लॉवरचे तुकडे यामध्ये घालून घ्यायचे आणि हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित फ्लॉवरच्या तुकड्यांना कोट करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीनं फ्लॉवरचे जे तुकडे आहेत त्यांना व्यवस्थित कोट झालं पाहिजे. हे जे बॅटर आहे ते यामुळं एकदम क्रिस्पी होतात आपले जे गोबी मंचुरियन आहेत ते. आता हे रेडी झालेलं आहे. ग्रेव्हीसाठी ज्या भाज्या लागणार आहेत त्या कट करून घेऊयात. तर इथं कांद्याची पात घेतलेली आहे. एकदम बारीक कट करायचे आहेत. कांदा पात छान अशी कट करून झाली. या ठिकाणी पातीचे कांदे घेतलेले आहेत, 2 ते 3. हे पण कट करून घ्यायचे. पातीचा कांदा नसेल तर जो आपला साधा कांदा असतो तो घेतला तरी चालेल. थोडीशी कोथिंबीरची देठ घेतलेली आहेत. ही छान लागतात ग्रेव्हीमध्ये टाकल्यानंतर. थोडंसं आलं पण एकदम बारीक कट करून घ्यायचंय. लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या पण एकदम बारीक कट करायच्या आहेत. छान असं कट करून झालंय. फ्लॉवरचे तुकडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. त्यासाठी कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल छान तापलं की फ्लॉवरचे जे तुकडे आहेत कोट करून घेतलेले ते यामध्ये सोडायचे आहेत, एक एक करून. 2 ते 3 मिनिटानंतर हे पलटी करून घ्यायचं आहे. हे छान तळले गेले की काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं रंग याचा काढायचा आहे. इथे बघू शकता तुम्ही. दुसरी बॅच पण अशाच पद्धतीनं तळून घ्यायची आहे. दुसरी बॅच पण तळून झाली आपली. इथे बघू शकता तुम्ही रंग गोल्डन ब्राऊन रंगावरती आपल्याला हे काढून घ्यायचं आहे एका जाळीवरती. आता एकदम क्रिस्पी झालेला आहे. इथे बघू शकता तुम्ही एकदम असं कुरकुरीत फ्लॉवर आपले तळून झालेले आहेत. छान ग्रेव्ही तयार करून घ्यायची. त्यासाठी 2 चमचे तेल घातलेलं आहे कढईमध्ये आणि बारीक कट करून घेतलेलं आलं लसूण यामध्ये टाकायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे. पूर्ण प्रोसेस हाय फ्लेमवरती करायची आहे. त्यानंतर पातीचा कांदा जो आहे तो टाकायचा आहे. यामध्ये 1 चमचा कोथिंबीरची देठ,
1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे, याऐवजी तुम्ही ग्रीन चिली सॉसही वापरू शकता. अर्ध्या मिनिटासाठी हे परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती. बाकीचा कांदा थोडासा, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस आणि 1 चमचा टोमॅटो केचप. दोन चमचे या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, याची स्लरी करून घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीनं स्लरी करून घेतली, यामध्ये टाकायची आहे. थोडीशी कांदा पात. कॉर्नफ्लॉवर स्लरी टाकल्यानंतर 2 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. हे जी पूर्ण ग्रेव्ही आहे ती 2 मिनटं शिजवून घेतलं की यामध्ये फ्राय करून घेतलेले फ्लॉवरचे तुकडे घालायचे आहेत आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकूया. मीठ ऑलरेडी सॉस जे असतं त्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं, त्यामुळे मीठ अगदी थोडंसं टाकायचं आहे. अशा पद्धतीनं आपलं गोबी मंचुरियन तयार झालेलं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही आपलं रेस्टॉरंट स्टाईल गोबी मंचुरियन तयार झालेलं आहे. चवीला तर लय म्हणजे लय भारी झालं आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आय होप तुम्हाला व्हिडिओ तर आवडलाच असेल. एक लाईक व्हिडिओला करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा भेटते. आणि पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.